यांचं काम हम सब हर जोर जुलूम की टक्कर में लाखो रुपयांचा बलिदान खाणारं संचालक मंडळ बरखास्त। अरे बँक आमच्या हक्काची जो टकराएगा अरे हमारी यूनियन। लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या सदावर्ते पॅनेलचा संचालकांना अटक। आणि एसटी बँक आमच्या कामाची। एकेकाळी एसटी कामगारांसाठी त्यांचं जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करणारे गुणरत्न सदावर्ते जे होते त्यांच्याच विरोधात आज एसटी कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। पुण्यातल्या सहकार आयुक्तालयाच्या बाहेर हे सगळे एसटी कामगार जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमकं त्यांचं कारण काय आहे, मागण्या काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत। काय नेमक्या मागण्या करताय तुम्ही? आज आंदोलन उभं केलेलं आहे, एवढं मोठं एवढे लोक जमलेले आहेत या ठिकाणी, काय नेमकी मागणी? एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही एसटी कामगारांसाठी स्थापन केलेली बँक आहे। 70 वर्षाची ही बँक नंबर 1 ची आशिया खंडातली पगारदार बँक होती। सदावर्तींनी खोटं 6.5% आमिष दाखवून ही बँक ताब्यात घेतली आणि 8 महिन्यात बँकेचं वाटोळं केलं। नुसतं वाटोळं केलं नाही तर 8 महिने आम्हाला कर्ज कुठल्याही प्रकारचं मिळत नाही। मुलामुलींची लग्न आहेत, डॉक्टर पेशंट आमचे दवाखान्यात आहेत, व्याजाने पैसे घेऊन सावकाराकडून पैसे घेऊन आम्हाला त्या ठिकाणी आमच्या गरजा भागवाव्या लागतात। दुसरी बाब, त्यांनी कामगार भरती करून लाखो रुपयाचा मलिदा त्या ठिकाणी लाटलेला आहे आणि म्हणून त्यांना तातडीने अटक करावं। कारण सहकार खात्यानं जे नियमावली दिलेली आहे, ज्या 8 कंपन्यांकडून भरती करता येते त्या कंपन्या व्यतिरिक्त याने ॲडवॉक पद्धतीने भरती केलेली आहे। डेटा सेंटरचं काम जे 14-15 कोटी किंवा 19 कोटीपर्यंत जास्तीत जास्त होणं अपेक्षित होतं, ते डेटा सेंटरचं काम 34 कोटी रुपयाला देऊन 1% काम न होता 21 कोटी रुपयाचा ॲडव्हान्स देऊन कोट्यवधी रुपयाचा मलिदा सदावर्तेंनी लाटलेला आहे। या ठिकाणी त्यांचं तज्ज्ञ संचालकपद निघून गेलेलं असलं तरी बँकेत त्यांचा वाढता हस्तक्षेप आहे। स्वतःच्या मेहनेला त्यांनी कॅपॅसिटी नसताना त्यांनी बँकेचं MD केलेलं आहे। सहकार खात्यानं काढायचे आदेश देऊनही परत काल त्याला रेड कार्पेट देऊन त्या ठिकाणी बँकेत आणलं आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या एसटी कामगार संघटना एकवटून आज कृती समिती करून आम्ही कोऑपरेटिव्ह कमिशनर यांना भेटणार आहोत। त्यांनी तातडीने दखल घेऊन या ठिकाणी त्यांना अटक केली पाहिजे आणि संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आम्ही राज्यभर राबवल्याशिवाय राहणार नाही। जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय? या मागण्या ह्या न्यायाच्या अनुषंगाने आम्ही मागतो आहे। खरं तर निगेटिव्ह अप्रोच नसायला पाहिजे, कारण एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि याचं जर संचालक मंडळ आणि सदावर्ते आणि त्यांच्या सौनी जर हस्तक्षेप थांबवलं नाही, त्यांची जी काही तात्पुरती नियुक्ती केलेली ती रद्द झाली नाही तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही तीव्र स्वरूपात करू। आणि जे काही आज लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ नियुक्त केलेलं आहे ते भ्रष्ट संचालक मंडळ यांच्या प्रत्येकाच्या घरावर एसटीतला प्रत्येक कर्मचारी त्याच्या मुलाबाळासह अत्यंत तीव्र स्वरूपात आंदोलन त्यांच्या घरापर्यंत करेल। त्यांना रस्त्यावर येऊ दिलं जाणार नाही आणि जोपर्यंत मायबाप सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी सन्माननीय सहकार आयुक्त साहेब यांनी तात्काळ या बेकायदेशीर सर्व घटनाचा आमच्याकडे असलेला पुरावा आम्ही त्यांना आजच्या बैठकीमध्ये सादर करतोय आणि तात्काळ त्यावर कारवाई करून हे संचालक मंडळ रद्द करावं आणि प्रशासकीय कारकीर्द नवीन संचालक मंडळाच्या निवडणुका घेऊपर्यंत निर्माण कराव्या अशी कळकळीची विनंती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही करीत आहोत। गुणरत्न सदावर्ते यांचा जो वाढता हस्तक्षेप आहे यामुळे नेमक्या काय तुम्हाला समस्या निर्माण? पहिली प्रथम बाब ही लक्षात घ्यावी की ते आता संचालक मंडळावर नाही आहेत। तज्ज्ञ संचालक मंडळ म्हणून त्यांची जी नियुक्ती झाली होती तीच मुळात बेकायदेशीर होती। आता त्यांना त्या पदावरून जरी काढत असलं तरी बँकेचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत, जसे की काही टेंडर देणे किंवा आता डेटाचं जे काम चालू आहे त्यामध्ये किंवा बेकायदेशीर नोकर भरती याच्यामध्ये त्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे आणि कुठल्याही नियमाला न धरता ती नोकर भरती होत आहे आणि वेळीच याला जर आम्ही नाही रोखलं तर ही बँक बुडीत जाण्याची संभावना नाकारता येत नाही। त्यामुळे आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की बँक वाचावी, त्यासाठी आम्ही सर्व संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत आणि बँक वाचवण्याचंच आमचं धोरण आहे। एकेकाळी गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगारांचं नेतृत्व करताना दिसून येत होते, आज तुम्ही सगळे त्यांच्याच विरोधात एकवटलेले आहात, नेमके काय प्रॉब्लेम्स? गुणवंत सदावर्ते ना, जेवढ्या आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे सर्व कामगारांनी, संचालक निवडून दिलेले कामगारांनी,
त्या सगळ्या गोष्टीला त्याने म्हणजे एक प्रकारची काळिमा फासलेली आहे. जे आजपर्यंत आमची बँक होती, सोन्यासारखी बँक होती, आज ती कंगाल करून टाकलेली आहे. त्यासाठी आम्ही गुणवंत सदावर्तेच्या विरोधात ह्या सगळ्या संप म्हणजे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि आमची एकच इच्छा आहे की गुणवंत सदावर्तेला अटक झाली पाहिजे. आणि त्यांचं नेतृत्व आम्ही कधीच स्वीकारलं नव्हतं. सदावर्तेंचे जो संप होता त्या काळात पण आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे आणि आजही त्यांच्या नियमबाह्य कामाला आम्ही विरोध करत आहोत आणि पुढेही त्यांच्या नियमबाह्य कामाला आम्ही विरोधच करणार आहोत. नक्कीच आपण बघतोय की हे सगळे कामगार जे आहेत त्याचा थेटपणे वक्तव्य करताना किंवा एक इशारा देताना पाहायला मिळत आहेत की ज्या प्रकारे आम्ही गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नींवरती विश्वास टाकला होता, हा विश्वास जो आहे तो मात्र त्यांनी तडीच नेला नाही. या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे, काळिमा फासलेला आहे. त्यामुळे ज्या गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचं इतकं नुकसान केलं, या बँकेमध्ये त्यांचा जो हस्तक्षेप आहे, गैरव्यवहार होत आहेत, या सगळ्याच्या विरोधात त्वरित त्यांना अटक झाली पाहिजे. नाहीच झाली तर मग मात्र आम्ही पूर्ण राज्यभरात मोठं आंदोलन उभा करू असा इशारा हे सगळे एसटी कर्मचारी आपल्याला देताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.